संगमनेर तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संगमनेर खुर्द गटात काँग्रेसचे मिलिंद कानवडे 11,046 मतांनी तर संगमनेर खुर्द गणात काँग्रेसचे काशीनाथ गोंदे 5,595 मतांनी विजयी झालेत। याचबरोबर सावरगाव तळ या गणामध्ये तालुक्यात एकमेव भाजपच्या उमेदवार सुनीता कानवडे ह्या विजयी झाल्या असून त्यांच्या रूपानं एकमेव कमळ फुललंय। एकूण 6,895 मतांनी त्यांचा विजय झालाय। विजयी उमेदवार मिलिंद कानवडे यांनी S9शी बोलताना मतदारांसह नेत्यांचे आभार मानले। पुढील 5 वर्षात गटातील जनतेचे मनोभावे सेवा करील अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली। या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी संगमनेर खुर्द गटातून मी स्वतः मिलिंद माधवराव कानवडे व आमचे सहकारी पंचायत समिती गणातून काशीनाथजी गोंदे आम्ही दोघेही उभं होतो आणि आमच्या सर्वांचं नेतृत्व आणि महाराष्ट्राचे लोकनेते आणि आमच्या संगमनेरचे भाग्यविधाते आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जो मतदार राजा होता त्या अगदी सुज्ञपणानं आदरणीय साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणानं उभं राहिला आणि आम्हा दोघांनाही प्रचंड बहुमताने निवडून दिलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे, संगमनेर खुर्द गटातील सर्व कार्यकर्त्यांचे, माझ्या सर्व युवक मित्रांचे आणि सर्व जे ज्येष्ठ आमची पक्षाची मंडळी आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून अंतःकरणापासून आभार मानतो आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या संगमनेर खुर्द गटाची सर्व जनतेची अतिशय प्रामाणिकपणाने सेवा करेल अशी या निमित्तानं आदरणीय काशीनाथजी आणि माझ्या वतीनं मी मनापासून ग्वाही देतो। थांबतो। धन्यवाद। तर भाजपच्या एकमेव निवडून आलेल्या उमेदवार सुनीता कानवडेंनीही मतदारांचे आभार मानलेत। सावरगाव तळगण आणि संगमनेर खुर्द गटातील सर्व मतदारांचे मी जाहीर आभार मानते। सावरगाव तळगण आणि संगमनेर खुर्द गटातून भाजपतर्फे माझी उमेदवारी होती, तर मला या उमेदवारीला सर्वांनी मत देऊन विजयी केलं, त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानते। गटातील आणि गणातील सर्व मतदारांचे आभार मानते। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।